5 वर्ष एकही रुपया विजेचं बिल शेतकऱ्याच्या पंपाचे येणार नाही, शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचे येणार नाही, हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला। आणि आता तर देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे, तुमच्याकडे जे कोपरगावला वीज येतं ही आमच्या नागपूरवरनं येतं, चंद्रपूरवरनं येतं, भुसावळवरनं येतं, परळीवरनं येतं। ही वीज तुमच्याकडे जी येतं ही वीज आता 8 रुपये रेट आहे। आमच्या कोपरगावच्या बहिणींना समजून घ्या, ही 8 रुपये विजेची रेट आहे। 2025 पासून 2029 पुढच्या 5 वर्षांनी या विजेचा रेट 12 रुपये होणार आहे। कोळसा जसा जसा महाग होईल तसं तसं विजेचं बिल वाढणार आहे। कोळशाचे रेट वाढले की विजेचे रेट वाढतात। 12 रुपयाची वीज या ठिकाणी कोपरगावच्या जनतेला परवडण्यालायक नाही आहे। आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतला की 2029 मध्ये कोल्हेताई आपण जेव्हा जनतेला मत मागू तेव्हा 12 रुपयाची वीज कोपरगावला देणे हे आपल्याला आणि जनतेला परवडणार नाही। देवेंद्र फडणवीसजी निर्णय घेतला, आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे। सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे। सूर्यप्रकाशाची वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी तयार होणार आहे। 2 रुपये 80 पैसे रेटनी सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे। आणि कोपरगावला आपण 2029 मध्ये 2 रुपये 90 पैसे आणि तुमच्या घरापर्यंत आणण्याकरता जो खर्च लागेल तो खर्च मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकडनं वचन देतो की 2029 मध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला कमळाला मत मागू तेव्हा खऱ्या अर्थाने कोपरगावची वीज 12 रुपये रेट नसेल 6 रुपये रेटने देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। 6 रुपये रेटने विजेचा रेट आपण देणार आहे। आता तर पराग माननीय पंतप्रधान मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे। पंतप्रधान सूर्यघर योजना, या सूर्यघर योजनेचं 30,000 रुपयाचं सूर्यघर येतं। तुम्ही यादी बनवा निवडून आल्याबरोबर, ज्यांच्या ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला माझी विनंती आहे 100 युनिट वीज वापरणारे 100 युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्यघर लावायचं आहे। तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी 60% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात। सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले, जेवढ्या नगराचे नाव आपण घेतलेले आहे ते सर्व 100 युनिटच्या वर वीज वापरत नाही। पराग तुम्ही यादी बनवा, मी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे 5,000 घरं या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे। 5,000 घरं आणि सूर्यघर लागल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही। पुढचे 15 वर्ष विजेचं बिल कोपरगावमध्ये येणार नाही, त्या घराला येणार नाही। ही सूर्यघर योजना आपण या ठिकाणी करायचं आहे। खरं तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, माननीय देवेंद्रजींनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली। खरं तर या राज्याच्या इतिहासामध्ये कधीही हा निर्णय झाला नाही। कुठल्याही सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला नाही। पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, या महाराष्ट्राच्या 60 लाख घरांना, महाराष्ट्राच्या 60 लाख घरांना, कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडेबंदी कायद्याचा जो अडचण होती, 500 फुटाचा 800 फुटाचा 1000 फुटाचा प्लॉट घेतला, तुकडेबंदी कायदा असल्यामुळं तुमच्या रजिस्ट्र्या होत नव्हत्या, नोटरी होती। आता मी तुम्हाला सांगतोय पराग सर्व घरांची यादी तयार करा। मी सर्व घरांना तुकडेबंदी कायदा जिथे गेला त्या सर्व घरांच्या रजिस्ट्री लावून देण्याचं काम, सर्व घरांचं रजिस्ट्री लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरं, पराग मला सांगितलं आहे, आमच्या स्नेहलताताई तुम्ही आम्हाला सांगितलं की वर्ग 2चं वर्ग 1 करून द्या, ज्याचं अटी हटवून टाका। मी कोपरगावच्या सभेत या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की तुमचे जेवढे क्लास 2 क्लास 1 आहे या ठिकाणी सर्व अटी बाजूला करून कोपरगावचा संपूर्ण क्लास 2 क्लास 1 करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना, ही जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे। बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या सरकारने कधीच निर्णय घेतला नव्हता, तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला। आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा
आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. तुमच्या कोपरगावमध्ये आता नवीन घर बांधायचं असेल, कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल तर येण्याची टिपीची कुठलीही सनदची गरज नाही. मी तुम्हाला महसूल खात्याचं 1 मीटर बाय 1 मीटरचं विमान आता नागपुरात चालू आहे, हुडकेश्वर वर 22,000 घर मोजले. हे विमान आपल्या ड्रोन सर्वे आपल्या कोपरगावचा करणार आहो. मी तुम्हाला एवढंच गॅरंटी देतो, नक्षा स्कीममध्ये आपले संपूर्ण घराचं सर्वेक्षण, हे जे घर आहे याचं सर्वेक्षण, प्लॉट किती आहे, बांधकाम किती आहे, या ठिकाणी संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, महसूल मंत्री म्हणून माझी आहे. 100 वर्षानंतर आपल्या 5व्या पिढीचा जरी पोरगा हे त्यांनी नक्षावर बघितलं की माझं घर कुठं आहे, माझी प्रॉपर्टी कुठं आहे, तुमच्या 5व्या पिढीच्या पोराला दिसेल की या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये माझं घर, माझा प्लॉट, माझा त्या ठिकाणी मालमत्ता कुठे आहे. शेवटी गृह खात्याची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गृह खातं आहे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे, मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी, गृह खात्याची जबाबदारी आहे. पण तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणून उभा आहे. तुमच्या सर्वांच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की नक्षा योजनेमध्ये घर बांधायला, घराचं नक्षा करायला कोल्हेताई 4,000 रुपये खर्च येतो. एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पण आज मी साईबाबाचं दर्शन करून आलो आहे. मी ठरवलंय, जसं मी कोपरगावला ठरलं होतं 220 केवी देईल, मी साईबाबाचं दर्शन करून आलो होतो, तसं आज तुम्हाला मी कोपरगावला वचन देतो आहे, नक्षा योजनेमध्ये एकाही घराकडनं एकही रुपया घेणार नाही. संपूर्ण घरांना तुमच्या घरांचा लँड रेकॉर्ड, सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची, आमची आहे. आणि बंधू भगिनींनो, याकरता मी आज या व्यासपीठावर आलेलो आहे. नुसतंच 20 नगराचं नाही आहे, 20 नगराचं करणारच आहे, कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. देवेंद्र फडणवीसजींनी मला सांगितलं आहे की या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमान नगर, दत्तनगर, महादेव नगर 1-2, गोरबा नगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधीनगर इंडोर गेम हॉल, एच जी विद्यालय, टिळक नगर, संजय नगर, सुभाष नगर 1, सुभाष नगर 2, लक्ष्मी नगर, शाही नगर, येवला रोड, खडकी, जिजामाता नगर, टाकडी नाका. कुल्हेताई, तुम्ही निवडून आल्याबरोबर या सर्व घरांची यादी तयार करा. उद्यापासून फॉर्म भरून टाका. आता आचारसंहितेत माहित नाही, पण फॉर्म भरा. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करून देतो. या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगावमध्ये येऊन पट्टे वाटपाचा, सर्व 5,500 6,000 घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगावमध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विकास सांगणार आहे. आज बघा, विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. कोपरगाव नगरपालिकेसमोर विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसच्या योजनेचा आहे, तिसरं चाक या विकासाच्या गाडीचं राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्र्याच्या याचा आहे, आणि चौथं चाक आमच्या स्नेहलताताई कोल्हेंचा आहे. 4 चाकाची विकासाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोपरगावमध्ये आला आहे. काळजी करू नका. या ठिकाणी आपल्या विकासाची गाडी घेऊन आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या समोर सवाल आहे. 4 चाकाच्या विकासाचे गाडीचे 4 चाक आहे. पेट्रोलची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आहे. आता 20 तारखेला कोपरगावला माझी विनंती आहे,
या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? तुम्ही 20 तारखेला पराग संधानला प्रचंड बहुमताने विजयी करा. विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाववरनं निघेल, मंत्रालयाच्या खाली येईल. मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचं ऑफिस आहे. मी या विकासाचे सर्व संकल्प 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाईल आणि जे जे काही विश्वासनाम्यात तुम्ही सांगितलं ते पूर्ण कामं या ठिकाणी पराग मी करून दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. याकरता देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे. बंधू भगिनींनो, दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजन तुम्ही केलं का? दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजा केली का? आमच्या बहिणी दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजा केली का? तुम्ही बघितलं असाल, दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजन करताना महालक्ष्मीजी कशावर होती? महालक्ष्मीजी कशावर होती? तुम्ही बरोबर भावपूर्ण पूजा केली असाल तर महालक्ष्मीजी ही कशावर होती? मग कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा परागच्या कमळावरच येणार आहे. परागच्या कमळावरच येणार आहे. माझे एक काम कराल का? मी तुमचे एवढे काम करून देणार आहे. पट्टे वाटप करणार आहे, प्रधानमंत्री घर देणार आहे, क्लास 2 क्लास 1 करणार आहे, ट्रक टर्मिनल करणार आहे. जेवढं सांगितलं तेवढं सारं करून देणार आहे. पण तुम्ही माझे एक काम कराल का? पक्क खरं सांगा. मग 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि मी जे काम सांगतो बरोबर शांतीपूर्ण ऐका. आजूबाजूच्या 10 घरांना सोबत घेऊन एकटं जायचं नाही. तुम्ही 10 घरं घेऊन 10 घराचे मतदार घेऊन मतदान केंद्रावर जा. कराल का माझं एवढं काम? दोन्ही हात वर करून सांगा, कराल का? तुम्ही 10 घराचे मतदान घेऊन जा. एवढ्या जोराने कमळाची, छत्रीची, कब्बशीची बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर परागचं नुकसान होईल. एवढ्या जोराने बटन दाबा. यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये एवढे जोराने बटन दाबा. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. तुम्ही 10 घरं सांभाळून घ्या. 5 वर्ष तुम्हाला सर्वांना विकासाच्या माध्यमातून सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे. हेच वचन देण्याकरता आपल्याला आलो आहे. माझी विनंती तुम्ही मान्य केली का? दोन्ही हात वर करून सांगा, मान्य केली का? तिकडं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत लोक आहेत, सांगा विनंती मान्य आहे का? सर्वांनी हात वर करून सांगा, विनंती मान्य आहे का? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. 7-12 पट्टे म्हणजे 7-12, चिंता नको करा. विदर्भात पट्टे म्हणतो, तुमच्याकडे 7-12 म्हणतात. लातूर मध्ये त्याला म्हणतात एक नवीनच म्हणतात, पण ठीक आहे. मी विदर्भात आम्ही पट्टे म्हणतो, तुमच्याकडे 7-12 करून देऊ. एक राऊंड गेला. एक राऊंड. कोपरगावच्या जनतेला जेव्हा 7-12 वाटू, एकही पैसा कोपरगावला लागणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतोय.